लोकांची मानसिकता कशी झालेली आहे। तुम्ही चांगल्या गोष्टी कशाही सांगा, त्यांना बिलकुल पटणार नाही। कारण आपण चांगल्या गोष्टी सांगताना रागावतो, जवळचे असल्यामुळे जास्त समजावून सांगतो। पण त्यांची मानसिकता कशी असते, त्यांना फक्त खोटा दिखावा आणि तोंडावर चांगलं बोललेलं आवडते। मग पाठीमागे त्यांच्या काहीही बोला, त्यांना काही एक फरक पडत नाही। पण एक लक्षात घ्या, ज्यांना तुमच्याबद्दल तळमळ असते, आत्मीयता असते की या व्यक्तीचं कुठेतरी भलं व्हायला पाहिजे, तीच व्यक्ती तुम्हाला तोंडावर रागवते आणि चुकीच्या गोष्टी करण्यापासून परावृत्त करते। तर एक लक्षात घ्या, आयुष्यात चांगल्या व्यक्ती वारंवार मिळत नसतात आणि देव काय प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला येत नाही की हा मी आलो गड्या आणि जे काय आहे तुम्हाला तुमचं चुकत आहे आणि या ठिकाणी अशी दुरुस्ती करून घ्या, असं कदापि शक्य नसते। देव सुद्धा माणसाच्या रूपात येतो। म्हणतात ना, माणसात देव शोधणारा संत। लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला देव येऊ शकत नाही म्हणून चांगल्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यात पाठवतो, जे काय आहे ते तोंडावर बोलून मोकळे होतात। तुम्हाला त्या व्यक्तीचं बोलणं टोचत असेल, कदाचित त्या क्षणापुरता रागही येत असेल की ही व्यक्ती माझ्याशी असं कशी काय बोलू शकते। पण एक लक्षात घ्या, ज्या व्यक्तींचा, ज्या गोष्टींचा आपल्याला जास्तीत जास्त राग येतो, एखादं कटू वचन बोललेला ते आपल्याला पटत नाही किंवा पचतही नाही, तर अशा गोष्टींचा राग आला ना की समजून जा, ही व्यक्ती आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहेत आणि हेच खरं आपलं आयुष्य बदलू शकतात। कारण तोंडावर मोकळं बोलून, तोंडावर गोड बोलून त्यांनाही तू काही भेटत नाही आणि तुम्हालाही काही भेटत नाही। फक्त इतकंच की त्या क्षणापुरतं समाधान वाटतं तुम्हाला, पण या गोष्टींचा आयुष्यात काहीच अर्थ नाही। म्हणून लक्षात घ्या, आयुष्यात जर तुमच्या अशा व्यक्ती असतील जे तुम्हाला जीव लावतात, ठीक आहे, एखादी वेळेस ते तुम्हाला कटू वचन बोलतात, कधी कधी तब्येत आपली ठीक होण्यासाठी, मोठी मोठी रोग बरी होण्यासाठी, मोठी आजार बरे होण्यासाठी आपल्याला कडू औषध घ्यावं लागते। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात व्यक्तींचंही स्थान तसंच असते। जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असते, आपल्या आयुष्यात मोठं संकट येऊ नये म्हणून ते आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला त्या दुःखापासून, त्या संकटापासून वाचवण्याचा प्रयत्न करतात। तर त्या क्षणाला तशा व्यक्तींचं वाईट वाटून घेऊ नका। जर तुम्हाला त्या व्यक्तीचं वाईट वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात होणाऱ्या संकटांना तुम्हीच पाहून घ्या आणि तशा गोष्टींना तुम्ही एकटे जबाबदार असाल। त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्याची पुन्हा काहीच देणे घेणे राहणार नाही। कारण का, आयुष्यात चांगली लोक बार बार येत नसतात। म्हणून नक्की लक्ष द्या। राधे राधे।